नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी गार्गी शिर्के. वेलकम बॅक टू एलिव्हेटेड टॉक्स प्रेझेंटेड बाय एलिव्हेटेड पेरेंटिंग. आणि आज बघतो की हाऊसवाईफ्स जे आहेत किंवा होम मेकर्स जे आहेत ते स्वतः एवढं बिझी करून घेतात घरामध्ये, त्यांच्या फॅमिलीमध्ये, की त्यांना स्वतःला मेंटेन करायला वेळच नसतो किंवा स्वतः तिथं फोकसच नाही करत. आणि ह्याच प्रॉब्लेमला एक्सपिरियन्स करून टीनेजर्स सोबत एवढं काम करून त्यांच्या पेरेंट्सला पण थोडं समजून घेऊन आम्ही एका अशा गायडरला किंवा एका अशा टाइप ऑफ मेंटॉरला आम्ही आज पॉडकास्ट मध्ये इन्व्हाइट केला आहे, जे आपल्याला ह्याच्यावरती खूप छानपणे गाईड करू शकतील. अँड प्रेझेंटिंग मंजुषा मोरगावकर मॅम. नमस्कार. सर्वप्रथम थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या पॉडकास्ट मध्ये आला, तेवढा वेळ काढून तुमचा. आणि थँक्यू सो मच टू यू. सो आजकाल तर तुम्ही बघतच असताल की कसं हाऊसवाईफ स्वतः एवढं बिझी करून घेतात की त्यांना स्वतःसाठीच टाइम नसतो. आणि त्यामुळेच म्हणजे आज त्या रिलेटेडच मी तुमचे पॉइंट ऑफ व्ह्यूज मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला त्याच्यावरती काय बोलायचं आणि तुम्ही त्याच्यावरती काय गाईड करताल. नक्कीच. आजकाल घर सांभाळण्यासोबतच सुंदर दिसण्याचा जे काही स्त्रिया प्रयत्न करतात त्याला लोक एकदम लग्झरी बोलतात. तर ह्यावरती तुमचं काय मत आहे? किंवा नेटनेटकं राहणं किंवा आपल्या स्वतःची काळजी घेणं हे प्रत्येक स्त्रीचा हक्कच आहे. त्यामुळे आणि मुळात ही काळाची गरज सुद्धा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे लक्झरीमध्ये काउंट न होता ही नेसेसिटी आहे. घर सांभाळणं हे नक्कीच खूप ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. आपली एनर्जी इन्व्हॉल्व होते, आपलं मन इन्व्हॉल्व होतं, बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व असतात. त्याच्यामुळे स्त्रियांचं काय होतं की स्वतःकडे लक्ष देणं पॉसिबल नसतं तेवढं. पण जेवढा स्वतःकडे लक्ष देऊ, आता स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे काय, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं, आपण काय घालतो किंवा कसे राहतो घरामध्ये. कधी कधी काय होतं, आपण घरात कसेही राहतो. इव्हन वर्किंग वुमेन पण जेव्हा घरी असतात तेव्हा ते कसेही राहतात, कसेही केस विंचरतात किंवा कसलेही साधे कपडे घालून राहतात. पण स्वतःकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा आपल्याला छान पॉझिटिव्ह वाटायला लागतं. आपण स्वतःचं महत्व जाणून घेत असतो. त्यामुळे ही लक्झरी नसून नक्कीच एक नेसेसिटी आहे. आणि ट्रेंड प्रमाणे आजकाल जे ट्रेंड्स चालू आहेत, फॅशन ट्रेंड्स म्हणा किंवा फॅशन हॅक्स म्हणा, तर हे स्त्रियांनी नक्कीच स्वतःला ना अपडेट ठेवलं पाहिजे, स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे. आणि जेणेकरून मार्केटमध्ये जो ट्रेंड चालू आहे आजकाल त्याप्रमाणे आपण त्या प्रवाहामध्ये पुढे सरकू शकतो. अगदीच मॅम, म्हणजे तुम्ही खूप इम्पॉर्टंट बोललात आणि खूप खरं बोललात की सुंदर राहणं ही लक्झरी नाही तर नेसेसिटी आहे. पण मग मला असा एक प्रश्न पडलाय की त्या तर एवढ्या बिझी असतात वगैरे, तर त्यांनी मेंटेन कसं करायचं? म्हणजे त्यांचं जे स्टाईल असतं, तर प्रत्येकाचं आपले आपले ओपिनियन्स असतात, तसंच प्रत्येकाचं आपली आपली एक स्टाईल असते. तर ती स्टाईल कशा मेंटेन करू शकतात हाऊसवाईफ, त्याबद्दल थोडं गाईड करा प्लीज. मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणी शी इज अ क्वीन अँड क्वीन हॅज हर ओन स्टाईल. ओके, प्रत्येक स्त्रीची एक वेगळी ओळख आहे आणि एक वेगळी स्टाईल आहे. आता जेव्हा आपण स्टाईल ह्या विषयावर बोलतो तर आपण कधी कधी बोलताना असं बोलतो की अरे ती खूप स्टाईल मारते, अरे ती नेहमी स्टाईल मध्ये असते. तर स्टाईलचा अर्थ काय की ती व्यक्ती एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन वावरते, तिच्यामध्ये एक केअरिंग नेचर असतो स्वतःसाठीचा, एक कम्फर्ट झोन मध्ये ती असते, स्वतःचा कम्फर्ट झोन तिचा असतो आणि एक सेल्फ कॉन्फिडन्स असतो. तर ह्या चार गोष्टी घेऊन जेव्हा ती व्यक्ती वावरते तेव्हा आपण म्हणतो, आपल्याला असं वाटतं की ती व्यक्ती स्टाईल मध्ये असते, पण शी इज ऍक्च्युअली अ क्वीन. एव्हरी लेडी इज अ क्वीन. प्रत्येक स्त्री एक राणी आहे आणि ती राणीसारखंच जगत असते. त्यामुळे तिला जर नव्याने सुरुवात करायची असेल तिच्या रोजच्या धावपळीमध्ये, घरातल्यांचं मुलांचं सगळं करता करता जर तिला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी तिला जर प्रवृत्त करायचं असेल तर काही गोष्टी खूप सोप्या तिला कराव्या लागतील. स्वतःसाठी सर्वात प्रथम वेळ काढणे. तर स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे काय की स्वतःला मुळात आरशात बघणं. तर स्वतःला मुळात आरशात बघणं. सॉरी
तर स्वतःला मुळात आरशात बघणं, फेस वॉश जे फेवरेट फेस वॉश असेल तो वापरायचा, फेवरेट मॉइश्चरायझर लावायचं, मस्त एक लिप ग्लॉस ओठांवर फिरवायची, एक काजळ पेन्सिल लावायची डोळ्याखाली आणि छान कम्फर्टेबल क्लोथ्समध्ये ते घरात वावरू शकतात. हे केल्याने काय होतं, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता केस विंचरणं पण एक त्यात खूप मोठा भाग आहे. आपण कसेही केस वरती बांधतो, पण जर केस छान विंचरून बांधले गेले तर एक वेगळी स्त्रीला एक वेगळाच लुक येतो, एक कॉन्फिडन्स होतो आणि जेव्हा मग ती स्वतःला आरशात बघते तेव्हा ती स्वतःलाच आवडत असते. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे स्वतःच्या आनंदासाठी. तर ह्या छोट्या गोष्टींपासून जर तिने सुरुवात केली तर नक्कीच तिचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल, स्वतःकडे लक्ष देण्याची तिची तयारी किंवा एक प्रोसेस सुरू होईल आणि जसं ती स्वतःकडे लक्ष द्यायला जाते तसं तसं तिचं एक अपिअरन्स किंवा स्टाईल एक डेव्हलप होतो. अगदी खूप छान सांगताय तुम्ही. पण साठी जसे आउटफिट ऑप्शन्स असतात तसेच हाऊसवाईफसाठी काही असे एकदम इझी आणि एकदम कम्फर्टेबल आउटफिट्स असतील का? नक्कीच. खरं मार्केटमध्ये प्रत्येक स्त्रीसाठी आउटफिट अवेलेबल आहेत. वर्किंग वुमेन असू दे, बिझनेस एंटरप्रेनर असू दे किंवा हाऊसवाईफ असू दे. तर काही सोपे आउटफिट्स, हाऊसवाईफ म्हटलं ना की सिम्पल, कम्फर्टेबल अँड ब्रीदेबल या 3 गोष्टी येतात. कारण हाऊसवाईफ म्हटलं की तिला घरकाम असतं, मुलांना बघायचं असतं, नवऱ्याचं जेवण करायचं असतं, बऱ्याच गोष्टी असतात. तर तिला कम्फर्टेबल कोणतं आउटफिट राहील ते तिने जास्त बघितलं पाहिजे. तर कम्फर्ट म्हटलं की एकतर कुर्तीज येतात, कुर्तीज आणि पलाझोज मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहेत. कुर्ती लेगिंग्सचं एक कॉम्बिनेशन करू शकतो. साड्यांमध्ये म्हटलं तर कॉटन साडीज आणि त्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाउज. आजकाल ब्लाउजचे डिझाईन्स पण भरपूर अवेलेबल आहेत गुगलवर. त्यांना जो डिझाईन आवडतो तसा तो टेलर कडून शिवून घेऊ शकतात. आता कॉन्ट्रास्ट ब्लाउज यूज केल्यावर काय होतं साडीवर की एक ट्रेडिशनल आणि क्लासी लुक देतो, म्हणजे मॉडर्न ट्रेडिशनलचा मधला असा लुक क्रिएट होतो त्यांच्यासाठी. तिसरं म्हणजे ए लाईन कुर्ताज खूप अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. ए लाईन मध्ये काय होतं, एकदम कम्फर्ट फिट होतं. कॉटन ए लाईन कुर्ताज असतात, त्याच्यावर प्लाझो, स्ट्रेट पॅन्ट्स हे घालू शकतात हाऊसवाईफ्स. आणि त्यावर ग्रेस ऍड करण्यासाठी, म्हणजे अजून सुंदरता उभरून येण्यासाठी त्यावर एक मॅचिंग हेअर क्लिप करू शकतात किंवा मॅचिंग रबर लावू शकतात. बँगल्स, मॅचिंग बांगड्यांची हाऊस असते त्यामुळे मॅचिंग बँगल्स खूप अवेलेबल आहेत. मॅचिंग ते मॅच करू शकतात. किंवा छोटीशी एक बिंदी लावली साडीवर, ड्रेसवर, जे काही त्यांना घालायचं असेल तर एक मॅचिंग बिंदी लावू शकतात, कानातले घालू शकतात. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या खूप ऍड करतात एका स्त्रीचं सौंदर्य उभारून येण्यासाठी. सिम्पल येट ब्युटिफुल येट एलिगंट आपण म्हणतो की एलिगन्स आहे किंवा ग्रेस आहे. तर ह्या सिम्पल गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ते तसं सुरुवात करू शकतात स्वतःचं ग्रेस वाढवण्यासाठी. त्यामुळे स्वतःची जाण असणं की मी स्वतःसाठी आहे, मला माझी काळजी करायची आहे, ही जेव्हा एखाद्या स्त्रीला जाणीव होते तेव्हा ती स्वतःच्या अपिअरन्स कडे लक्ष द्यायला लागते. म्हणजे सेल्फ रिस्पेक्टची जाणीव, सेल्फ रिस्पेक्ट असलं की आपोआप ती स्त्री स्वतःला चांगलं ठेवायला लागते. म्हणजेच काय, ती अपिअरन्स मध्ये प्रयत्न करत असते स्वतःचा अपिअरन्स घडवण्यासाठी. आणि एकदा अपिअरन्स घडला की गोष्टी बदलतात, मग ती स्वतःला अपग्रेडेड फील करू लागते. आणि मग आपण त्याच स्त्रीकडे बघून इन्स्पायर होतो किंवा इन्स्पिरेशन घेतो की अरे ती किती छान मेंटेन करते स्वतःला, सगळं घरचं सांभाळून ती एवढी पॉझिटिव्ह आहे, किंवा ती किती तिचं फॅमिलीकडे बघून स्वतःकडे लक्ष देते. आपण एक इन्स्पिरेशन घ्यायला लागतो. सो सेल्फ रिस्पेक्ट आणि अपिअरन्स गोज हँड इन हँड, ते वेगळे नाहीये, ते एकत्रच आहेत. खूप छान, खूप छान. म्हणजे तुम्हाला ऐकताना एवढं छान वाटतं आणि तुम्ही एवढं मिनिंगफुल बोलताय की म्हणजे तुम्हाला ऐकतच राहावं असं वाटतंय. आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांना पण माझं स्वतःचं एक असं सजेशन आहे की जे काही मॅमनी सांगितलं ते तुम्ही अप्लाय करायला तुमच्या डेली रुटीन मध्ये चालू करा. कारण की जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल, जर तुम्ही खुश असाल तर तुमचा तुमची फॅमिली तशी राहणार आहे, तुमच्या घरातलं एन्व्हायरमेंट तसं राहणार आहे. सो या व्हिडिओ मध्ये एवढी छान माहिती भेटली आहे, एवढं छान मॅमने आपल्याला गाईड केलं.
एंडिंग थोडीशी अशी छान झाली पाहिजे, त्यामुळे मॅम रॅपिड फायरचा झालाच पाहिजे. ओके, सो तुम्हाला न विचार करता सांगायचं आहे उत्तर. ओके, वन थिंग एव्हरी वुमन शुड ओन, फिजिकली और इमोशनली. स्ट्रेंथ. ओके, वन थिंग यू वुड टेल युअर 20-year-old self. कीप मेकिंग मिस्टेक्स. Oh, that's so sweet. Okay. एक कॉम्प्लिमेंट जी तुम्ही कधीही विसरणार नाही. वेन जेनझी सेज यू आर अन इन्स्पिरेशन. ओके, यू आर रिअली अन इन्स्पिरेशन. अशी लेखन जी तुम्हाला इन्स्पायर करतात आणि वाय? विद्या बालन. कारण ती जशी आहे आणि ती स्वतःला कॉन्फिडेंटली कॅरी करते. तिच्यावर इतके कमेंट्स आलेत मीडियाकडून, पण ती कॉन्फिडेंटली जेव्हा वावरते आणि स्वतःला कॅरी करते ते मला खूप इन्स्पायरिंग वाटतं. ओके, सो लास्ट क्वेश्चन, ब्राईट लिपस्टिक न्यूड शेड. ब्राईट लिपस्टिक्स ऑन लाईट शेड क्लोथ्स अँड लाईट न्यूड लिपस्टिक्स ऑन डार्क शेड क्लोथ्स. ओके, आय रिअली लव्ह युअर चॉईस. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि अशाच एलिव्हेटेड टॉक्स साठी आम्हाला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करायला विसरू नका. अँड वन्स अगेन थँक्यू सो मच तुमचा Thank you. टाइम काढून आमच्या पॉडकास्ट साठी तुमचा टाइम काढल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू.